आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयात त्यांचं स्थान आहे, ज्यांच्या आदेशाचं आपण कधीही उल्लंघन करत नाही, असे आपल्या मातृसंस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर, मी यांना विनयपूर्वक विनंती करतो की आपण या भव्य जनसमुदायाला संबोधित करावे. आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, जोरदार आहे. भीमरावसाहेब आंबेडकर आगे बढ़ो. भीमरावसाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. भीमरावसाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधान का डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. धम्ममंचकावरती उपस्थित पूज्य भंते संघकीर्ती महास्तवीर, पूज्य भंते डॉक्टर एन आनंद महास्तवी, पूज्य भंते करुणानंद महाथेरो, काही वेळापूर्वी इथे उपस्थित असलेले पूज्य भंते विनाचार्यजी, पूज्य भंते संघपालजी, सर्व संघाला मी विनम्र अभिवादन करतो. उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व जवान, उपासक उपासिका आणि बंधू आणि भगिनींनो, बदलापूरमध्ये एवढी मोठी धम्म परिषद होत आहे, ज्याचं आयोजन या बदलापूर शहरामध्येच राहणारे परंतु उत्तर भारतीय जगजीवन राम यांनी मला दिलं. त्यांचं पण नाव जगजीवन राम आहे. काही वर्षापूर्वी मी त्यांच्या उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो. आंबेडकर नगरातले ते, आंबेडकर जिल्ह्यामधले ते रहिवासी आहेत. मुंबईला रेल्वेमध्ये वगैरे काम करतात. आणि त्या आंबेडकर नगरामध्ये, आंबेडकर जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं संघटन खूप चांगल्या प्रकारे चालवत आहे. त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्याची आस्था बघितली, त्याचं लगन बघितलं, असलेली धर्माची आस्था बघून मी बोललो मी हा कार्यक्रमाला येतो. आणि सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा संघ आज इथे बनतेंचा आहे. अतिशय सुंदरशी अशी धम्म देशना इथे भंतेंनी दिलेली आहे. त्याचं तुम्ही चांगल्यापैकी ग्रहण करताय. ज्ञानामध्ये, बुद्ध धम्माच्या ज्ञानामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये त्याची भर पडते. आणि मोठ्या संख्येने उपस्थित झालाय देखील, त्याचं देखील आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेन मी. खऱ्या अर्थाने धम्म चळवळीला 60 बाबासाहेबांच्या नंतर 56च्या नंतर आज चांगलेपैकी दिवस आलेले आहेत असं मी समजतो. हे लोक धम्माकडे आज वळत आहेत. जेव्हा जेव्हा असे धम्माचे परिषदा होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे होत आहेत, त्या परिषदेला देखील अर्जावून लोक हजारोच्या संख्येने उपस्थित असतात. बंधनथरी मी औरंगाबाद संभाजीनगर ज्याला म्हटलं जातं त्या संभाजीनगरमध्ये होतो. बंधे करुणानंद महाथेरो यांची पदवीचा कार्यक्रम होता. बंधे जे आज बसलेले आहे. आणि त्या कार्यक्रमाला देखील मी बघितलं. तेव्हा मिलिंद कॉलेजच्या पटांगणामध्ये कार्यक्रम झाला.
जे पेंडॉलची निर्मिती केली होती, सुंदरसा पेंडॉल होते, वॉटरप्रूफ पेंडॉल होता. काही लाख खर्च केले होते त्या पेंडॉलसाठी. भंतेजींनी मला सांगितलं 15,000 लोक येत आहेत. कठीणची वरदानाचा कार्यक्रम होता. भंतेना महाथेरोची पदवी सर्व भंतेजींनी दिली. त्या संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये भंते करुणानिधी आज आहे तिथे उपस्थित. तेव्हा देखील बघितलं की ते 15,000च्या वरती लोक उपस्थित होते, उन्हामध्ये उपस्थित होते. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की धम्म चळवळीला लोक आकृष्ट होत आहेत. जे बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये क्रांती केली, आपल्या जीवनाची आखरी क्रांती ज्याला म्हणताय, धम्मक्रांती. आणि ही क्रांती मग नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर हे भारतीय बौद्ध महासभेने काही सीमित ठेवलेली नाही. तर ही क्रांती देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कशी जाता येईल, ते आज भारतीय बौद्ध महासभा एकाच कार्य करते. म्हणते विनाचार्यजी आज लवकर गेले इथून. चांगली धम्मदेशना त्यांनी दिली. बोले भीमरावजी मैं बैंगलोर जा रहा हूं. बंदे जी को बोला मैं सुबह 10:30 बजे बैंगलोर आ रहा हूं. कर्नाटकामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम आहेत. बंदेजींना तिकडे देखील घेऊन जाईल. अशा प्रकारे ही क्रांती, धम्मक्रांती आपण सीमित ठेवली नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली, की जेणेकरून हा धर्म वाढवावा जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, बरेच जण त्याचा उल्लेख करतात की मला या देशाला बुद्ध धर्म बनवायचा आहे, धर्मीय बनवायचा आहे, संपूर्ण देश. असं काहीतरी बाबासाहेबांचं वाक्य आहे. थोडंफार मिसकोटेड होते, हे नेगेटिव्ह बोलत नाही पण कुठेतरी मिसकोटेड होत. मगाशी देखील कोणीतरी उल्लेख केला म्हणून मी त्याचा उल्लेख करतो. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, कारण बाबासाहेब बोधिसत्व, बोधिसत्व ही कुठलीही गोष्ट अधुरी सोडून जात नाही. पहिली गोष्ट, ज्या गोष्टी बोधिसत्वानी केलेल्या असतात, ज्या विचार मांडलेले असतात, ज्या कल्पना मांडलेल्या असतात, त्या कल्पना स्वरूपामध्ये जिवंत असताना स्वरूपामध्ये बोधिसत्व करून जातो. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये म्हटलेलं आहे, देशामध्ये बौद्ध धर्मीयांनी सगळ्यांना बनविले. परंतु बाबासाहेबांनी देशाची प्रतिमाच ही बौद्धमय केली. आपल्या जीवन काळामध्ये त्याची अनेक उदाहरणं आहेत. देशाची प्रतिमा ही संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केली, बौद्धमय केलेली आहे. संविधानाचा सारच बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचारसरणीमधून घेतलेला, ज्याच्यामध्ये करुणा आहे, भाईचारा आहे, न्याय आहे. हे सगळे विचार बाबासाहेबांनी त्याच्यातून घेतले. म्हणून प्रिॲम्बल मध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, जो प्रिॲम्बलचा अभ्यास करतो, संविधानामधल्या प्रिॲम्बलचा अभ्यास करतो, प्रतिज्ञाचा ज्याला म्हणताय प्रतिज्ञांचा अभ्यास करतो, त्याला कळून चुकतं की ह्या देशाचे हे संविधानामधून काय सांगण्याचा प्रयत्न आहे हा बाबासाहेबांनी केला. हे एक मोठं उदाहरण आहे की देशाची प्रतिमा जी बौद्धमय केलेली आहे बाबासाहेब. फक्त वेळ एवढाच आहे की हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, जाणून घेऊन लोकांना सांगायला पाहिजे बाबा
2,500 वर्षापूर्वी बुद्धाची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे ही भारत. आणि त्याचा विचार बाबासाहेबांनी 2,500 वर्षानंतर पुन्हा एकदा या देशाला दिलेला. जे देशाची प्रतिमा आहे त्याची अनेक जराशी उदाहरणं देतो. आणि जे बाबासाहेबांनी बघितलं, तिरंगा झेंड्यामध्ये चक्र हे आहे, जे अशोक चक्र आहे, 24 आऱ्याचं चक्र आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी हे सगळं बाबासाहेबांचं लिटरिंग ड्राफ्टिंग कमिटी मधली भाषणं वाचत असताना जे अवेलेबल करून दिली या सरकारने, मोठं कार्य केलं. आतापर्यंत अवेलेबल नव्हतं ड्राफ्टिंग कमिटीचं. त्या ड्राफ्टिंग कमिटीच्या एका चॅप्टर मध्ये येते की बाबासाहेबांना चक्रावरती केवढा मोठा विरोध झाला. त्याच वेळेला या देशाचा झेंडा कसा असावा ह्याच्यावरती विरोध झालेला आहे. एका बाजूला बाबासाहेब होते, दुसऱ्या बाजूला संपूर्ण ड्राफ्टिंग कमिटी सेपरेट होती. नेहरूंना थोडंफार बौद्ध धम्माबद्दलचं प्रेम होतं हे वाचण्यावरून दिसत आहे. परंतु व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन, प्रहाराच्या विरुद्ध जाण्याचं त्यांच्यामध्ये धैर्य नव्हते. ते बाबासाहेबांमध्ये, ते बाबासाहेबांनी दाखवलं. सगळे मुद्दे खोडून काढले. मग बाबासाहेबांनी हे 3 कलरचा झेंडा हा बाबासाहेबांनी मान्य केला. आणि त्याच्यावरती अशोक चक्र का असावं त्याच्यावरती बाबासाहेब 1.5 तास बोललेले. हे उदाहरण आहे देशाचं. बाबा धम्मचक्र हे झेंड्यावरती आहे. आणि नंतरच्या काळामध्ये त्याला विरोध झाला. जाणताय आपण सगळीकडे. ज्या संघटनेला आज 100 वर्ष झाली, 2025 मध्ये, आता 26 चालू झालं, त्या संघटनेने कधी तिरंगाला मानलं नाही. का मानलं नाही? ते जाणत होते, हुशार होते, विचार करणारे होते लोक. ते म्हणतात बाबासाहेबांचा तिरंगामध्ये धम्मचक्र आहे, आम्ही मानणार नाही. कित्येक वर्ष त्यांनी तिरंगा आपल्या ऑफिसवरती त्याला सल्यूट दिली नाही, तो फडकवला नाही. आज ते म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत, मूळ आहोत. हा इतिहास आपण जाणून घेणं गरजेचं. अनेक उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये रत्न आहे, भारतरत्न आहे, अशोक चक्र आहे, जे सिव्हिलियन आहे. उत्तमोत्तम ज्याला चक्र म्हटलं जातं, रत्न म्हटलं जातं. एक सिव्हिल अवॉर्ड आहे, मिलिटरी अवॉर्ड आहे. हे भारतरत्न आहेत, पुन्हा ते कमळाच्या पानावरती आहे. ह्या सगळ्या तरतुदी ह्या बाबासाहेबांनी केलेल्या आहेत. प्रतिमा बाबासाहेबांनी कशी भारताची बदललेली आहे त्याच्याबद्दल. पिंपळाचं वृक्ष म्हणजे आपण बौद्धी वृक्ष बोलतो, हे पिंपळ वृक्ष हे आपलं प्रतीक आहे, भारताचं प्रतीक आहे. कमळ हे प्रतीक आहे, कमळावरती भगवान गौतम बुद्ध बसलेले आहे. हे जाणून घ्यायला पाहिजे. कमळ कुठल्या पक्षाचं नव्हे, चिन्ह नाही, तर हे बुद्धाचं चिन्ह आहे. हे बाबासाहेबांनी सांगितलेलं. निळा रंग, आकाशाचा रंग हा देशाचा रंग आहे बाबासाहेब. नंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टीचा झेंडा वगैरे, शेड्यूल कास्ट फेडरेशनचं चिन्ह देखील निळा झेंडा होता. अनेक उदाहरणं आहेत अशी की या देशाची प्रतिमा बाबासाहेबांनी बौद्धमय केलेली आहे. आणि ते बाबासाहेबांना अपेक्षित आहे की मी भारत बौद्धमय केलेला आहे.
जाणण्याची गरज आहे, जाणून घेऊन लोकांना सांगण्याची गरज आहे. म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेबांना विरोध झाला. तो विरोध ह्यासाठी झाला की बाबासाहेबांनी कोणालाही न कळवता, कोणालाही न सांगता, कोणाच्या ध्यानामनात मध्ये नसेल त्यावेळेला ह्या देशाची प्रतिमा ही बौद्धमय केली. आज जगामध्ये बौद्ध धम्माचा जास्तीत जास्त फैलाव होतो, जास्तीत जास्त धम्म परिवर्तन होतंय. हे बौद्ध धम्माचं आहे. मी ह्या आकडेवारीमध्ये येणार नाही. धम्म पहिला, बौद्ध धम्म पहिला की दुसरा, तिसरा याच्यामध्ये येऊ शकतो. परंतु जगामध्ये जी वैशाख पौर्णिमा होती, देशामध्ये अनेक, जगामध्ये अनेक धर्म संस्थापक आहेत, त्यांचे धर्म आहेत, त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत, त्यांचे अनेक अनुयायी आहेत, ते लाखोमध्ये, करोडोमध्ये आहेत. परंतु जगामध्ये इनोच्या माध्यमामधून वैशाख पौर्णिमा फक्त भगवान गौतम बुद्धाची युनोच्या प्लॅटफॉर्म वरून साजरी केली जाते. सगळ्यात महत्वाचं आणि गर्वाची म्हणणार नाही, अभिमानाची बात आहे. गर्व बोलणार नाही, अभिमानाची ही गोष्ट आहे की जगाच्या 182 देशामध्ये वैशाख पौर्णिमा वर्षात वर्ष एका कुठल्या तरी देशामध्ये साजरी होते. नुसते साजरी होत नाही तर देशाचे, अनेक देशाचे त्याच्यामध्ये प्रेसिडेंट येतात, अँबॅसिडर येतात, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात. काय याचा विचार करायला पाहिजे की भगवान गौतम बुद्धांनी या जगाला दिलेला शांतीचा मार्ग दिलेला आहे. बुद्धांनी, लोकांनी युद्ध करून आपले धम्म वाढवलेले आहे. बुद्धांनी कधी शस्त्र हाती घेतलेलं नाही. बुद्धांनी एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट केलेलं आहे, ज्याला आता आपण नेहमी बोलतो पर्यावरण, ज्याला म्हणता येईल मराठीमध्ये पर्यावरण. पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे. बुद्ध हे पहिले आहे की ज्याने पर्यावरण प्रोटेक्ट केलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. वर्षावासाचं उदाहरण आहे त्याच्यासाठी. वर्षावास बुद्धांनी सुरुवात केली की त्या काळामध्ये, वर्षाच्या काळामध्ये, पावसाळ्यामध्ये नवीन जेव्हा झाडं झुडपं जेव्हा उदयास येतामध्ये भंतेजींना उद्देशून म्हणतायत की आपल्या धम्म प्रचाराने, आपल्या जाण्याने ते नष्ट होती. बुद्धाचे देखील 45 वर्षावास कुठल्या तरी जेतमनामध्ये जास्त झालेले, 24 झालेले आहे. पर्यावरणाचे रक्षण भगवान गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी त्यांनी हे प्रिन्सिपल. करोनाचा काळ तर सगळ्यांनी बघितलेला आहे. करोनाच्या काळामध्ये सगळेजण ऑक्सिजन ऑक्सिजन बोलत होते. भगवान गौतम बुद्ध ज्या पिंपळ वृक्षाखाली बसले, करोनाच्या काळामध्ये हे रिसर्च झालं. तेव्हा रिसर्च मध्ये सांगण्यात आलं जो बोधी वृक्ष आहे, पिंपळ वृक्ष आहे, हा 24 तास ऑक्सिजन सोडत असतो. म्हणून भगवान गौतम बुद्धाला पहिले सायंटिस्ट का म्हटलं जातं, ते त्याचं उदाहरण आहे की बुद्ध हे बरोबर पिंपळ वृक्षाच्या खाली बसले की जो 24 तास ऑक्सिजन देत असतो. इतर झाडांचं बोलाल तर काय म्हणा,
इतर झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात रात्रीचा आणि सकाळी ती लोक ऑक्सिजन सोडतात. ही जगाला दिलेली देण आहे, मी असं सांगतो. भगवान गौतम बुद्धाचा धम्म आणि त्यांचं संपूर्ण विचार. महर्षी विनाचार्यांनी सांगितलंय, पूज्य म्हणते संघ कीर्ती महास्तवीर आलेले आहे की ज्यांचा जीवन गौरव सन्मान हा नंतरच्या काळामध्ये होईल. ते येणं खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा पण आपण लाभ घ्यावा धम्मदेशनीचा. सम्राट अशोकाच्या बद्दल मी बोलत होतो. तर सम्राटाचे सम्राट ते सम्राट अशोक, जे महाराष्ट्रामध्ये ज्याची जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही आज साजरी करतोय. काही वर्षापूर्वीच, एक 3-4 वर्षापासून आम्ही साजरी करतोय. की ज्याने देखील भगवान गौतम बुद्धाच्या विचाराने ती गेली. जगामध्ये एकच सम्राट झाला, सम्राट अशोक, की ज्याने तलवारीने क्रांती केली, आपलं साम्राज्य वाढवलं. आणि ज्याने तलवार नंतर सोडली, शस्त्र सोडून दिले, करुणेच्या माध्यमातून आणि धम्माच्या माध्यमातून पुन्हा एकदा या देशामध्ये क्रांती केली. अशा प्रकारचा सम्राट जगामध्ये कधी झाला नाही. ज्याने 84,000 स्तूप बांधली गेली, चैत्य बांधले, विहाराची निर्मिती केली. आजही ते आज शाबूत आहेत. एवढ्या 2000 वर्षाच्या नंतर देखील शाबूत आहे. सांचीचा स्तूप त्याचं उदाहरण आहे. 200 रुपयाच्या नोटीवरती त्याचा फोटो आहे. त्या सम्राट अशोकाचा देखील आदर्श आहे आपल्याला. देशामध्ये सिस्टमॅटिक एक व्यवस्था ह्या देशामध्ये चालली. जे जे धम्माचे होते, बुद्ध धम्माचे होते, मग भगवान गौतम बुद्धाचा इतिहास असेल, सम्राट अशोकाचा इतिहास असेल, हा संपूर्ण इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला. इतिहासाला वरती येऊन दिलं नाही, कारण एक व्यवस्था अशी केली. भिक्खूंचा इथे नाश केला, सत्यानं भिक्खूंचा इथे कत्तल केली, भिक्खूंना इथून पळून लावण्यात आलं. धम्माचे वाहक निर्माण झाले नाही. त्याच्यामुळे बौद्ध धम्म लुप्त झाला. सम्राट अशोकाच्या बाबतीमध्ये तेच झालं. त्यांचा शेवटचा वारस वृदंग, त्याची देखील मर्डर झाली, खून झाला. त्याच्या सेनापतींनी खून केला. क्रांतीला प्रतिक्रांतीने उत्तर दिलं. हे उदाहरण आहेत आपल्या डोळ्यासमोर. बाबा बुद्ध धम्म का गेला या देशातून, आणि बाबासाहेब येण्यापर्यंत आपल्याला वाट बघावी लागली. बाबासाहेब आल्यानंतर येथे धम्मक्रांती गेली आणि बुद्ध धम्म आज देशाभरामध्ये गेला. अलीकडचं उदाहरण सांगायचं झालं तर
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील जो 1600 वर्षाचा इतिहास आहे, 16व्या शतकाचा इतिहास आहे. 16व्या शतकानंतर कोणाला माहिती होतं? महात्मा ज्योतिबा फुले आले तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांचा इतिहास काढला. त्यांची समाधी रायगडाला शोधून काढली. ज्योतिबा फुलेंना विरोध झाला त्याचा. फुलेंनी पहिल्यांदा पुण्यामध्ये शिवाजी जयंती साजरी केली, त्याला विरोध झाला. दुसऱ्या बाजूने दुसरा उत्सव सुरुवात करण्यात आला बाळ गंगाधर टिळकांच्या माध्यमातून. जर वाहक निर्माण झाले नाहीत तर विचारधारा पुढे जाणार नाही. ते बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये झालं, सम्राट अशोकाच्या बाबतीमध्ये. त्याचं एक सुंदरसं उदाहरण आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते त्या वेळेला त्या कॉलेजच्या ब्लॅकबोर्ड वरती एक अर्धवट वाक्य लिहून ठेवलं होतं त्यांच्या प्रोफेसर, हे महापुरुषाचं निधन कधी होतं. त्या बाबासाहेबांनी देखील वाचलं होतं आणि त्यांनी विचारलं कोणतरी येईल आणि कंप्लीट करेल, कोणतरी येईल आणि हे वाक्य कंप्लीट करेल, आपण तर स्टुडंट आहोत असा बाबासाहेबांनी विचार केला असेल. परंतु 4-5 दिवस झाल्यानंतर पण त्या वाक्य कोणी कंप्लीट केलेलं दिसत नाही. त्यावेळेला बाबासाहेबांनी जो चॉक उचलला आणि ते वाक्य कंप्लीट केलेलं आहे. महापुरुषाचं निधन जेव्हा होतं तेव्हा बाबासाहेब तिथे लिहित आहेत की विचारधारा पुढे घेऊन जाणारा वर्ग तयार होत नाही, अनुयायी होत नाही. त्या महापुरुषाच्या विचाराचं निधन होतं, महापुरुषाचं निधन होतं. हे भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये घडलं, सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये घडलं. विचारधारा घेऊन जाणारे कोण मिळाले तर कार्ल मार्क्सचं उदाहरण आहे. कार्ल मार्क्स आणि बाबासाहेबांवरती बोलत नाही मी आता. त्या कार्ल मार्क्सने थेरी मांडली कम्युनिझमची, क्षमाची थेरी, ज्याला मराठीमध्ये म्हणू आपण क्षमाची थेरी मांडली. क्षमामधून भाकरीची थेरी मांडली. त्यांच्या जीवन काळामध्ये कार्ल मार्क्सची थेरी एवढी पसरली नाही. कार्ल मार्क्सला मानणारा, त्या थेरी मानणारा फार खूप कमी लोक मिळाले. त्या 60च्या दशकातलं मी म्हणतो. कार्ल मार्क्सचं निधन झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये, पण बघू शकले नाही की आपली थेरी जगामध्ये काम करेल म्हणून. त्यांनी पण जाणलं की आपल्या थेरीला जास्त लोकांनी सपोर्ट केला नाही. त्यांचं निधन झालं तेव्हा 14 लोक होते, 11 ते 14 लोक होते. त्यांचं अंतिम संस्कार करण्यासाठी ते गेले आणि अंतिम संस्कार होत असताना त्यांनी शपथ घेतली, कार्ल मार्क्स तुझी थेरी आम्ही संपूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. आणि त्या अनुयायांनी 14-11 अनुयायांनी ती संपूर्ण जगामध्ये घेऊन गेली. आणि 70च्या दशकामध्ये कम्युनिझम पुऱ्या अर्ध जग त्यांनी प्राप्त. रशिया उदाहरण आहे, चायना उदाहरण आहे. हे विचारधारेची लढाई आहे.
बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणाल तर बुद्धापासून जे विचारधारा बाबासाहेबांनी आपल्याला दिली, मग त्याच्यापूर्वी छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, कबीर, नंतर बाबासाहेब, या प्रकारे ही विचारधारा आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला म्हणतात बौद्ध धम्म लुप्त झालं, परंतु कबीराचे डोळे काय, ज्ञानेश्वराच्या गाथा काय, तुकारामाच्या काय, तुकारामाचा जास्तीत जास्त धम्म